अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती, सर्वसाक्षी आदिमूर्ती, पूर्ण ब्रह्मा, सनातन ज्योती, रुक्मिणीपते, जगदात्मया, हे दीननाथा दीनबंधू, मुनिमान सरंजना, कृपासिंधू, तरी आता कथा सुबोधू, रसज्ञ शब्दी वदविका, मागिले अध्यायी कथन, गंधर्वनामी सुरोचन, शक्रशापे गर्दभ होऊन सत्यवती वरियेले, तरीही असो मागील कथा, सिंहावलोकनी पहा आता, कमट कुल्लाळ कानन पंथा, अवंतिके जातसे, गंधर्व गर्दभी संसार वाहून दारे सहित सत्यवती रत्न, मागी चालता मुक्काम अवंतिके पातला, कुल्लाळ ग्रही सदन पाहून, राहते झाले समुच्चय करुण, परी सत्यवती सुढाळपणे, कन्ये समान पाळीतसे, सकळ मोहाचे मायाफळ, सत्यवती ते अर्पी कुल्लाळ, आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीतसे, तो एके दिवशी सत्यवती म्हणे, ताता कमटमूर्ती मम लग्नाते करुणीपती, माझा मज दावी का, एरी म्हणे ओ अवश्य माये, या बोलाचा फेडुनी संशय, मग रात्री अवसर पाहुणी समय, गंधर्वापाशी पातला, म्हणे महाराजा पशुपाती, कामना वेदली जे तव चित्ती, ती फळासी येऊनी निगुती, तुझ लागी पावती झाली, तरी त्या अर्था सुलक्षणा, पुढे व्हावे मंगल कारण, सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची, तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभयी मिरवावे समाधान, ऐसे एकदा संकटवचन गंधर्वराज वदतसे, तरी असो अन्य विधीती प्रविष्ट न व्हावे हे लोकांत, तरी अजुनी आसर लग्नात सत्यवती स्वीकारू, म्हणे महाराजा कमटा एक, मंगल विधी नसे एक, असुरी विधी पूर्वक हा सोहळा मिरवितसे, ऐसे बोलता गंधर्वराव, कमट मने आहे बरवे, परी एक संधी उदित भाव, उदय पावला महाराज, मने संदेह कनव कैसे, परी आपण वर्तता पशु ऐसे, तरी या मिसे संग मनुष्य कैसे रीती घडेल की, तरी संदेह फेडूनी माझा, प्रिय करावी आपुली भाजा, ऐसे कुणी कमट चोजा उत्तर देतसे, तो म्हणे महाराजा कमटा एक, रत्न सत्यवती अलौकिक, ऋतू समय सत्य दोंदिक, श्रुत करावे आम्हाती, तुम्हा श्रुत केली या दृष्टी, दाविना फुले स्वरूप कोटी, गंधर्व वेशे इच्छा पाटी, पूर्णपणे आणि नकी, सत्यवती उत्तम जाया, चतुर्दिनी एकांत ठाया, तुष्ट करुणी करीन गंधर्विकाया, वरुणिया महाराजा, ऐसे बोलता गंधर्ववाणी, तुष्ट झाला कमटमनी, सोधामात संचारुणी, वृत्तांत कन्येसी निवेदला, म्हणे माये ओ सत्यवती, कामना जे आहे तव चित्ती, ते ऋतुकाळी कामाहुती, गंधर्वराज ओपी लगे, आपुल्या स्वरूपा प्रकट करुणी, करू यजितो आसुरी लग्न, तरी तेचे वरुणी समाधान, सुखा लागी पावशील, ऐसे सांगुनी कमट कुल्लाळ, शैनी पहुडला उतावेळ, ती निशा लोटुनी उदय काळ, गबस्तीचा पातला, तेही लोटल्या दिनोदिनी, समय पातला ऋतुकाल मान, चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन, श्रुत करी गंधर्वात, म्हणे महाराजा गंधर्वनाथा, युजल्या समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता, स्वीकारावे महाराजा, ऐसे बोलता कमटवाणी, वेश गर्धवी तक्षणी, सोडुई स्वरूपा प्रकट करुण, माही लागी मिरवला परी जैसा गबस्ती, वस्त्राभरणी कांती, कमटे पाहून चित्त सरती, आनंद ते हेलावे चित्ती, मने भाग्यवंत मज समान नाही या महित, स्वर्गवासी गंधर्व दैवत, मम ग्रही वर्ततसे, आहाती धन्य सत्यवती, बैसलीसी पुण्य पर्वती, ऐसा स्वामी जयंतीपती, निज दैवे लादला, राहिला परी वर्णनासी मती, नसे बोलावया अनुसम्मती, स्वर्ग फळेची लागले हाती, सत्यवती कारणे, जैसे अमरा पियुषदान, आतुडले मंथने, दैवे करुण की दानवंत नवीन धीधन, कुबेर लादला पुण्याने, की शिवमौळीचे दृढासन, देवे लादला रोहिणी रमन, देवे गंधर्व सुरोचन, सत्यवती ही लादली, की प्रत्यक्ष सूर्यनारायण, पाही वाहे श्यामकर्ण, तन्नाये दैवे करुण, सत्यवती लादली, की अब्दिजा दारा कमला नामे, विष्णुसी लादली दैवे करुण, तेवे गंधर्व स्वामी सुरोचन,
सत्यवती लादली ऐसा विस्मय कमटपोटी करिता हे हर्ष देटी मग भाळ ठेवुनी चरण संपुष्टी विनवीन करीतसे मने महाराजा स्वर्गधामका आहा मी अबुद्ध से या लोका नेऊनी तव प्रताप आवांका कष्टविले पापिष्टे तव पृष्टी ते ग्रंथिका वाहुनी गर्धब पाविला पुले मनी अहम मूढ मी अबुद्ध खानी आरोहन केले पापिष्टे आहा स्वामी ऐसे कोटी असुनी मृतिका वाहिले पाटी नेनुनी तुते केले कष्टी मीही दुरात्म्या पापिष्टे आहा कर्म हे अनिवार अरोहंता तव पृष्ठीवर ते दुरात्मा मुष्टिप्रहार करीत होतो पापिष्ट तरी ऐसिया अपराधांसी क्षमा करी गा दयारासी ऐसे म्हणून पुन्हा चरणासी निजमौळी अर्पितसे मग सुरोचन गंधर्व हात धरुणी कमट सदनी नेत मने महाराजा शोकांते ते सांभाळावे सर्वस्वी मग सुरोचन गंधर्वे कांतासी पाचारिले सत्यवतीसी एरी एताची षडोपचारेसी गंधर्वराज पूजियेला मग अति प्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती आसुर विवाह कामार्तरती तुष्ट चित्ती मिरविले परी त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिला या परी गंधर्वराज म्हणतसे सत्यवती भाज पुत्र सुखाते पाहिले चोज सो स्वर्गवास करीनमी शक्र शापापासून कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगुनी मने आता सुखम क्षमात असावे तरी तुझ आता राजबळी पुत्र उल्हासी लयेने काळी परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जगविख्यात धैर्य राशी औदार्यवंत शक करता मिरवेल ऐसा पुत्र तू चुडामणी लाधशील ओ शुभाननी मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शापमोचन पाहताची गे पुत्रवदन अमूल्य स्वर्ग सुखा पावेन सोस्थानासी जाऊनी यावरी पुढे तू गोरटी मम शती न करी आपुले पोटी विक्रमपुत्र पळूनी शेवटी सकळ सुखा भोगी का ऐसे सांगुनी सुरोचन पुन्हा गर्धब वेश धरुण सवेंची सेविले आपुले ठाण अंगणात येऊनिया या पुढे दिवसानुदिवस गर्भ लागला हे वाडीस परिलोक पुसती कुल्लाळास सत्यवती कोणही येरू म्हणे मम कुमरी मोहे आनील आहे माहेरी गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल सोसदना ऐसे जगता ते करुणी भाषण तुष्ट मिरवावे सकळांचे मन या परी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले तो सुलक्ष समयो सुलभ स्थिती नक्षत्र कारण शोभयोगांती चंद्रबळ तारानिती प्रसूती झाली सुलक्षणी बाळ पाहता शुभाननी तेजपुंज लावण्य खानी की सरळ तेज पुनीतारणी पाहून चारी आराधिला पुढे होता संस्कारासी बारसे केले 12 दिवसी पाळना घालुनी बाळकासी विक्रम नाम ठेविले सुदिनास तो अर्क प्रवर्तला अस्तप्रदेश सुरोचन गर्धवेश सांडिता झाला तक्षणी मग संचरुणी सदनाते सत्यवती ते मने कांते शीघ्र आणि पाहुदे बाळकांते पुत्रमुख या काळी वैसुनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळ अनुनी अंकी सुरोचन गंधर्व गेहुनी पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आटुनी गेल्या शापकोटी तो अमरी जाणवले शक्रपोटी मातली ते पाठविले विमानरोहणा मातली घेऊनी येता झाला अवंतिका स्थानी शीघ्रदारी आसन ठेवूनी सदना माझी संचरला तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परमस्नेहाने घेत चुंबन तो मातली सनिध उभा राहून बोलता झाला गंधर्वाते मने महाराजा सुरोचना मज पाठविले पाकशासने तरी आता आरोडोनी विमाना अमरस्थानी चालावे माता सोडूनी पुत्रमोहाते चला वेंगी देवनाथ आहा वाट आपुली पाहत शापमोचन जहालिया
ऐसे बोलता मातली वचन सत्यवती बाळक पुन मने कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही। ऐसे बोलता सत्यवती मने महाराजा गंधर्वपती बाळता नुले टाकुनी शिती कैसे जाता महाराजा। तुम्ही गेलिया सोडुनी माते कोण आहे मम देहाते निढळपणी परदेशाते सोडुनी कैसे जाताजी। ऐसे म्हणून सत्यवती हंबरडा फोडिला वृत्ती अश्रू भरुनी नेत्रपाती दुःख सरिता लोटतसे मने महाराजा तुझ कारण जनक माझा सत्यवर्मा जान तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून मज जाता। आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडून भांडार कोठी जनक जननींची पाडुनी त्रुटी जोड केली म्या तुमची तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळवाने माते करुणे दीनपण योग्य तुम्हा दिसेना। ऐसे बोलता सत्यवती हृदयी धरी सुरोचनपती चुंबन घेऊन अश्रू वाहती पुसोनिया वदतसे। ऐसे युवती शुभाननी तुझ स्मरण होता माझे मनी त्याच वेळी उतरुणी अवनी भेटी देईन तू ते गे। ऐसे देऊन भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर मग आरोहुनी विमानावर कामठास पुसोनी निघाला सत्यवतीचा धरुणी तै हस्त कमटा ओपुनी मोहित मने तन्नायाचा मम सांप्रद सांभाळ करी महाराजा। ऐसे वदुनी सुरोचन पाहता झाला शक्रस्थान एरीकडे बाळताने वयवर्धन होतसे दिवसानुदिवस होता थोर सप्तवर्ष झाला कुमार मग मुलांची खेळता झाला सत्वर राजचिन्नी खेळतसे। ऐसे खेळता मुलांत 12 वर्ष लोटली त्यात ईर्षे पडुनी बाळ खेळांत विद्ये लागी लागला विद्या तरी सहज चिन्नी शास्त्र आधार अश्वारोहिणी सहज सेवका श्रेय करुणी विद्ये लागी अभ्यासी सहज मग तो विद्ये कारणी ओळखी पडली राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमांते ओळखली पुढे 16 वर्षावरुते इष्टत्वे भेटला विक्रमराया ते पाईक चाकरी अर्पुणे येते ग्रामरक्षणी ठेविले ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवुनी जागवी राती तो व्यवसायी बाजारशिती तेथे येऊनी पराहिले तया माझी भरतरीनाथ वनचर सावजी भाषा जाणत कोल्हे भुंकताची अकस्मात भाषा सांगे तयाची म्हणे उत्तर दिशेहून दानव निर्बळपणी होऊनी मानव दक्षिण दिशेचा धरुणी गौरव जात आहे पांथिक तो तरी त्याच्या सामोरे जाऊन वधिल कोणी तया कारण वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा आणि दुसरे ओपिले भाळा तोची शनी रेखीजे टिळा तो अवंतिका उत्तम स्थळान रूप तत्वा ते मिरवेल ऐसी एकता भरतिरिवानी विक्रम जातसे शस्त्र घेऊनी येतपर्यंत कथारंजनी पूर्वाध्यायी बदलीसी तरी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देही मिरवला परी शापमोचन बोलला वरदे शाप सगन तो ती घडी निटावून रांगत फिरत ये वेळा तरी शापवचनी शापमोचन शिव वरदे शाप सगन बोलिला असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की तयाचे वीर्य करुण निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पावुनी मरण राक्षसा शरीरा सांडसी तू ऐसा उशाप शिव वरदेसी होता चित्रमा गंधर्वासी तो समय भरतरी वागोत्तरासी येऊनिया झगटला असो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शस्त्र सज्जोनी सामोरा पंथा चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्व राक्षसा परी करुणी भाव मानव रूप धरुणी स्वभावे येत आहे पांथिक तो येत आहे परंतु 4 अमूल्य रत्ने तेज अपार मुष्टी घेऊनी राक्षस थोर मानव वेशे गमतसे तो विक्रम जाऊनी तया निकटी शस्त्रविद्येती विपुल जेटी सामोरा होऊनी मौळी दृष्टी असील तेसी प्रेरितसे सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उलथोनी पडला
माही प्राण कासावीस होऊन देही पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजवून रुधिरे शुद्ध बाळी टिळा रेखिला तो राक्षस होऊन गतप्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्व रूपी सोपदा पाहून विक्रमाते वंदिले मग गंधर्व करिता सोये दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्यात आरोहण करिता जेटी विक्रम तसे पुसे तयांते मने महाराजा राक्षसपूर्ण स्वर्गा करू जासी गमन ही तो कळा राक्षसांकारण दुर्लभपणी वाटतसे मग सिंह फासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकतन आपले चित्रमा गंधर्व नाम सांगुनी गेला स्वस्थाना एरीकडे प्रेत शरीरी चाचपुनी पाहे करी तो 4 रत्ने मुष्टी माझारी तेज पूज्य देखिली तिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चवते अत्यद्भुत ऐसी 4 रत्ने विख्यात सकळ कार्या चालती विक्रम देखता हर्षवंत मग तो भरतरी धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसे वृक्षांत कल्पतरू दैन्यहारी सुखपरू तन्नाय नगरात हानरू ज्येष्ठ जगी भासतसे की पशु माझी धेनू जाती त्यात सुरभी कामना द्रवती तन्नाय मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासतसे की रत्ना माझी वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार स्थित तन्नाय मनुष्यांत श्रेष्ठ जगी भासतसे की पाषाण जाती उपकार स्थित परिसपनाते मिरवत तन्नाय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतसे ऐशी भावना धरुणी चित्ती अनेक कामना वसतसे पुढती ऐसा पुरुष सो सांगती त्रैलोक्यात मिरवेल ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम रुधिर टिळा दोरासी उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निघुनी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तव ते भरतरीस घालुनी घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकांत गुणी परी बैसला दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीनाथ की चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमांते पुसती कोण तुम्ही जी हेरे मने व्यावसायिक तुम्ही असो राजसेवक राजअज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदतसो तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गोज ऐकुनी हर्षलो हेरे मनी अमुच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेटी विक्रम मने तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट प्रहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितके निगुती श्रवण होतेसे आम्हा ते परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती ते एरी म्हणती एकशीत दृष्टीगोचर झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता कैसी कळली तुम्हा वार्ता एरी म्हणे कोल्हे भुंकता वर्णन केले यावाचे सोहस्ताने उठून भरतरीसी दाखविती तया लागुनी एरी म्हणे नामी कोण मिरवत आहे हा बाबा व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे त्याते मग दृष्टी पाहुनी प्राजळवंत तू पूर्ण ओळखी झाली शनैक बैसवनी नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाच जाऊनी आला एकांती भेट झाली जतका प्रती तव मागिल्या घटका राती सदना बाहेर येतसे उदक पात्र विराजले हाती त्या जात होता विदेश प्रती तो हटकोनी बैसविला शिती वदे त्या ते रसज्ञ मने आपुले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक तयांचे जकाती नानी देख हिशवाते घेतले तरी त्यावर्तली नानी मी देईन त्रय अर्थ गुणी तरी भरतरी नामे तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम
बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडतसे तरी तयांचे आमुचे संगोपन केलिया थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर असंगम परलोका ते मिरवेल ऐशा बहुप्रकार युक्ती सांगुनी जकात दाराप्रती हे कुणी ग्लानमिती द्रव्य लोभे तोषला द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊन आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्याशी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे तरी धनाचे बहुभास वर्ते सुख दुःखालेश धनकांता धवळार चुरुस सुख सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील महिपाट धनेची नरक भोगिला चाट यमपदा जाऊनी धनाचा अपार तमासा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश करता सबळ पैसा इष्टानिष्टा वर्ततसे असा जयास विक्रम बोलता जकाती सहज आला होता म्हणे विक्रमा ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की ऐसे बोलूनी करतळ वचन देऊनी तो शैले तयांचे मन मग विक्रमांते बोळवून शौच विधी सारिला सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपुले आसन मग भृत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचरले गोण्या माल टिपी लावून हिशेबा परी बोलूनी धन तव ते व्यावसायिका आणून तया करी ओपितसे या परी बोले जकाती म्हणे व्यावसायिक एकायुक्ती भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहिरे एरे म्हणती उगलाची पोसोनी आहे आमुचे मंडळांगणी जकाती म्हणे आमुच्या नयनी कैसा आहे पाहू द्या तव त्या ते पाचारुणी दाविते झाले विमुट खानी म्हणती हाची आमुच्या गणी विराजित आहे महाराजा मग जकाती पाहून भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणा तरी अवतारासी मही लागी विराजला तरी आता असो कैसे हा आपुल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक रानमानुस या गणी योग्य दिसेना ऐसा तर कानुनी मनी बोलविल्ला हे पाहू नयेनी मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला एकांती नेता म्हणे व्यवसायात तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते मापी चिठ्ठी करुणी जी त्वरित तुम्हा लागी बोळवू तरी पुन्हा परतोन माल आना सबळ भरून तोवरी तुम्हा सवे ठेवून ग्रामवस्ती येत असावे मनशील तरी निराश्रित पोते ठेवून नाही जात बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे तरी सकळ हिशेब प्रकरण माहित आहे जकात ते कारण तरी त्या तासी सेर घेऊन तया संमती वर्तावे मग अवश्य म्हणे भरतरीनाथ राहीन म्हणे सर्वांसमते देणे घेणे सकळार्थ उकळून येईन माघारा ऐसे म्हणून तोरा करीत व्यवसायी घेऊनी भरतरी येऊनी शीघ्र जकात ग्रह्याते तयांते बोळविले ओपिले परी कैसे बोलून की तुमचे ग्रही आमुचा गडीदान ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरील आम्ही येऊ पुन्हा परतोन तोवरी करा त्याचे संगोपन आपुले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या उपा ऐसे बोलून तया देखती ओपिते झाले जकाती हाती उत्तम भाषण पुसुनी तया प्रती शिबिरांते पातले माल टाल उरला विकून निघते झाले मग तेथून एरीकडे विक्रमाकारण पाचरले जकात्याने नेऊनी तया एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासी मग हिशेब दाखवूनी बेरजेसी द्रव्य आणि म्हणतसे ऐसे बोलता जकाती वचन तो काढून देतसे एकरत्न म्हणे हे तुझपासी असू दे गहान सांजयती पनासी तुझे द्रव्यत्रय भाग्यार्थ देऊनी घेऊ स्वरत्नाते ऐसे वदता जकात्या ते अवश्यपणे होतसे या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते न बोलूनी काहीच त्या ते भोजना पाठवा मम ग्रही नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट मग सहज बोलण्याचा मेहपाठ खनाखन मिळेल की बाहेर निघाले वयंत ऐसे
सांगून एकांत ते मग जकाती पाहून भरतरी विक्रमांते बोलत असे. म्हणे विक्रमायके वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे, तयाची पाक निष्पत्ती करुणी जाण. हा गडी आमुचा संगोपा, तुझ्या ग्रही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता. तरी या भरतरीचे आता संगोपन करावे, ऐसे विक्रम ऐकता वचन. म्हणे स्वीकारुनी तुमचे बोलणे, मग भरतरीचा हात धरून सोसदनासी पैनेला. दोरा निकटी टाकुनी वसन, त्यावरी बैसला भरतरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण, ग्रहा माझी संचारला. माता पाचारुन सत्वती, निकट बैसोन एकांती. तर्जनी खुनेने दाखवून जती, वृत्तांत सर्व सांगतसे. जंबुक बोल भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन. सवंग सो करी मिरविला लोभिले रत्न, तोही धीट पय केला ऐसिया परी धीट होता. संतोषमानी सत्यवती माता, उपरांत विक्रम झाला. सांगता भरतरी विषय वचना ते, म्हणे माते मज होणे अधिक. भरतरीचे मानी स्नेह दोंदिक, पूर्ण अवतारिक पाठीरक्षक. पुढे माते होईल गे, तरी आता दुसरा सूत. ज्येष्ठपणी मिरवेल लोकांत, अनुरेणु इतके यात भिन्न पडू नेदी की. सकळ मोहाची करुणी गवसने, लेववी भरतरी शरीर लागुनी. आणि तो वर्तेल सो इच्छापणी, तैसे वर्तू दे त्यासी की. ऐसे सांगुनी माते प्रती, पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. ते पाक सिद्धी होताच त्याप्रती, भोजनांते सारिले भोजन झाली. या सभे जाऊन पाहता झाला दुर्गम स्थान. मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रजनिते. या परी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्या ते देखून भरतरी ते बोलत असे. म्हणे भरतरी राव एका वचन, तुम्ही असावे सदन धरून. कार्या लागता पाचारून, घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोह पुरी लोटला. आधीच मायेती सत्यवती, त्यावरी पुत्राचे पुण्ययुक्ती. परममोहा ते भरतरी जती, गुंडाळून घेतला जैसा उदकाविर मत्स्य होत. तळमळ करीत होता विभक्त, की धेनू लागी वत्स्य नितांत. विसर कदा पडेना तन्नाया, मग त्रिवर्ग जन मोहे वेष्टिले हरिकरण. एकमेकांचे दृष्टीविन विरह होता तळमळती. ऐसा असो ऐसी मोहस्थिती, बंधुपणे जगी मिरविती. या परी पुढे आता श्रोती, अवधान द्यावे कथेती. नरहरी वंशी दोंडी नंदन, पुढील अध्यायी सांगेल कथन. कवी मालू नामाभिधान, सेवक असे संताचा. सोस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरस काव्ये किमेयकार. सदा परिशुद्ध भाविक चतुर षड्विशतिमध्याय गोड. हा अध्याय 26वा. ओव्या 187. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 26वा अध्याय समाप्त.